नमस्कार, मी भावना आणि आपण बघत आहात कृषी जागरण मराठी। आज आपण कृषी जागरणतर्फे आयोजित 1 ते 3 डिसेंबर रोजी जो आयोजित करण्यात आलेला आहे प्रोग्राम, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा आपण करतोय, शेतकऱ्यांचा सन्मान करतोय, त्यांना ट्रॉफी देतोय, त्यांचा उत्साह वाढवतोय शेती करण्याबद्दल। आज आपल्याकडे देशभरातून बरेच शेतकरी आलेले, तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात। आज आपल्याकडे आलेले सर, तुमचा थोडक्यात परिचय द्या। माझं नाव गोरक्षनाथ रामकिसन लांडगे, मी नगर जिल्ह्यातून आलो। मी 15-20 वर्षापासून शेती करतो, पण शेती करत असताना रासायनिक खताचे जे फवाऱ्याचे जे अंश पिकामध्ये येऊ लागलेत, त्यानंतर आम्ही बायोमीच्या मदतीने याच्यावर जैविक तंत्रज्ञान वापरून आज आम्ही रेसिड्यू फ्री कांदा उत्पादन केलं आहे। यामध्ये कोणताही केमिकल अंश नाही। या पद्धतीचा आम्ही आता नवीन प्रयोग करू राहिलो। सर, तर तुम्हाला म्हणजे ही आयडिया कशी आली? तर आमच्या तिथे प्रफुल्ल गाडगे सर आहेत, ते जैवशास्त्रज्ञ। त्यांनी एक संकल्पना केली का माती जिवंत तर शेतकरी जिवंत। ह्या संकल्पनेतून त्यांनी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं का आपण कोणत्या पद्धतीने केल्यानंतर आपलं उत्पादन रेसिड्यू फ्री येईल। त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही रेसिड्यू फ्री उत्पादन घेऊ शकलो। सर, तुम्ही किती एकरावर हे कांद्याचं पीक घेतलंय? हे 4 एकरमध्ये कांदा क्षेत्र पीक घेतलं होतं। आणि सर, मग आता हे जे तुम्ही केलेत की याच्यामध्ये केमिकल फ्री आहेत हे, तर हे तुम्ही लोकांपर्यंत कसं पोहोचवणार? ते लोकांपर्यंत जरा थोडं पोहोचायच्या अडचणी येतात, म्हणजे आता लोकांना माहिती नाही अजून। तर आम्ही त्याच्यासाठी काय केलं, हे सॅम्पल लॅब टेस्ट केलेत। पण आता कसं आहे, आम्हाला अजून एक्सपोर्टर आता काल आपल्या प्रदर्शनामार्फत 2 एक्सपोर्टर आम्हाला भेटलेत। तर प्रदर्शनामुळे आम्हाला चांगला फायदा झाला। कृषी जागरणचं त्याबद्दल अभिनंदन, का त्यांच्यामुळे आज आम्हाला 2 एक्सपोर्टर भेटले। तर ते म्हणले आम्ही तुमचा परदेशामध्ये एक्सपोर्ट करू। सर, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे की तुम्हाला कृषी जागरणतर्फे एक्सपोर्टर्स भेटलेत। तर अजून तुम्ही हे जे तुमचं आहे की याच्यामध्ये केमिकल फ्री आहेत हे, तर याबद्दल तुम्ही आणखी काय सांगणार? तर केमिकल फ्री असं इतकी काय अशी मोठी संकल्पना नाही। जे आपण जे बॅक्टेरिया वापरतो, जैविक बॅक्टेरिया, ह्या सगळ्या, आणि निसर्गात असं आहे का निसर्गाला मारणारे पण बॅक्टेरिया आहेत। तर ह्या ज्या आपण प्रयोगशाळेमध्ये जे बॅक्टेरिया होतात, त्यांची फवारणी केल्यानंतर आपल्याला केमिकल मारायची शक्यतो गरज पडत नाही। पण आज शेतकरी कसा आहे, लगेच पाहिजे रिझल्ट, म्हणून ते थोडं जैवतंत्रज्ञान शेतकऱ्यांनी 100% वापरलं पाहिजे, असा माझा अनुभव आहे। सर, शेतकऱ्यांना कांदा कधी रडवतो कधी हसवतो, याबद्दल तुम्ही काय सांगाल? याबाबत पूर्ण आहे ना, म्हणजे जे शासनाचं धोरण आहे धरसोडीचं, आज एक्सपोर्ट करायचा, उद्या बंद करायचा, आज एक्सपोर्ट, आणि मग याच्यामुळं काय झालं, बाहेरच्या देशांची विश्वासार्हता कमी झाली का हा आपल्याला जर ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेस इथली करन्सी लगे इथले सांगतात एक्सपोर्ट बंद। त्याच्यामुळं आपले करार होत नाही। त्याच्यामुळं काही वेळेस कांदा शेतकऱ्याला रडवतो बी आणि काही वेळेस हसवतो बी। आपण इथे शेतकऱ्यांचा सत्कार समारंभ करतोय, रेड कार्पेट टाकले आपण शेतकऱ्यांसाठी, तर याबद्दल तुम्हाला काय वाटते? आत्तापर्यंत शेतकऱ्यांचा कोणी असं रेड कार्पेट टाकून सन्मान केला नाही। आणि कृषी जागरणनी मला असा एक फायदा झाला का मी जे आज रेसिड्यू फ्री उत्पादन घेतलंय का त्या माध्यमातून मला आज एक्सपोर्टर 2 मिळाले। याबद्दल बी कृषी जागरणचे अभिनंदन। इथे देशभरातून आता विविध शेतकरी आलेले आहेत, तर त्यांच्यासोबत संवाद साधून वगैरे तुम्हाला कसं वाटते? एकदम छान वाटतं का प्रत्येकाने ही, आता मानवाला कसं आहे, आपल्याला केमिकल विरहित अन्न मिळणं हे प्रत्येकाचं म्हणजे कर्तव्य आहे शेतकऱ्याचं, आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे। असं प्रत्येक म्हणजे आपलं जेवढे कंट्री आहेत त्यांनी सुद्धा हे स्वीकारलं पाहिजे का आपल्याला विषमुक्त अन्न मिळालं पाहिजे। आणि सर, तुम्ही युवा शेतकऱ्यांना किंवा जे पण इतर शेतकरी आहेत आपले, त्यांना काय सांगाल? आता त्यांना सांगायचं, तुम्ही शहराकडे नका जाऊ, तुम्ही शेती करा। तुम्ही भली 2 एकर 4 एकर असली तरी आपलं कुटुंब भागेल एवढं निश्चित ती उत्पन्न देते। आता सरांनी आपल्याला सांगितलं आहे की युवा शेतकऱ्यांनी म्हणजे त्यांचा सल्ला आहे की युवा शेतकऱ्यांनी शहराकडे न जाता किमान 2 एकर 4 एकर शेती करावी, जेणेकरून आपल्या म्हणजे शेती आपल्या कुटुंबाचं पोट भरू शकते। तर अशाच अधिक माहितीसाठी बघत राहा कृषी जागरण मराठी। धन्यवाद।